नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटीच्या या यूट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा या सेशनचा जो टॉपिक आहे तर ह्या टॉपिकमध्ये आपण जी काय आता एमपीएससीची नवीन ॲड आलेली आहे ज्यामध्ये डब्ल्यूआरडी मध्ये आपल्याला AE2 च्या पोस्ट आहेत, सिव्हिलसाठी असतील, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटसाठी असतील आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटसाठी असतील। तर जॉइनिंग झाल्यानंतर ॲज अ इंजिनियर म्हणून डिपार्टमेंटमध्ये नक्की आपला रोल काय असतो आणि आपल्याजवळ रिस्पॉन्सिबिलिटी काय असते, तर याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे। तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा आग्रह होता की नक्की जॉइनिंग झाल्यानंतर कशा टाईपचं वर्क प्रोफाईल असतं हे आम्हाला थोडंसं माहिती द्या, यादर मार्गदर्शन करा। तर यासाठीच हा आपण सब्जेक्ट हा आजचा सिलेक्ट केलेला आहे। तर जसं आपल्याला माहीत आहे की 2 दिवसापूर्वीच एक ॲड आलेली आहे आपली एमपीएससीची यावर्षीची, जी एक्झाम आहे तुमची 17 डिसेंबरला। ओके, तर जवळपास 378 अशा ह्या जागा आहेत। त्यामध्ये मग ॲग्री पण आहे, फॉरेस्ट पण आहे आणि इंजिनिअरिंगच्या पण काही पोस्ट आहेत। तर त्याच्यासाठीच त्याच अनुषंगाने जे काय डब्ल्यूआरडीमध्ये स्पेसिफिकली सिव्हिलच्या, मेकॅनिकलच्या आणि इलेक्ट्रिकलच्या आलेल्या आहेत जागा, यामध्ये स्पेसिफिकली यामध्ये जी पोस्ट आहे सध्या तर ही फक्त AE2 तुम्हाला बघायला मिळेल। तर त्याच्याशीच रिलेटेड तिथं जर तुम्ही बघितलं तर जवळपास सिव्हिलमध्ये या 102 जागा तुम्हाला बघायला मिळतील आणि कंबाईनमध्ये मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या अशा कंबाईनमध्ये तुम्हाला जवळपास 49 ह्या जागा इथं बघायला मिळतील। तर या सगळ्या जागा तुमच्या डब्ल्यूआरडी डिपार्टमेंट म्हणजेच वॉटर रिसोर्सेस किंवा आपण जे जलसंपदा म्हणतो किंवा इरिगेशन डिपार्टमेंट जे आहे तर याच्या अंतर्गत या जागा आलेल्या आहेत। त्यामुळे आजच्या या सेशनमध्ये आपण डब्ल्यूआरडीमधलं जे काय वर्क प्रोफाईल आहे ते आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। तर अगदी सुरुवातीला एक्झॅक्टली थोडीशी आपण या डिपार्टमेंटबद्दलची हिस्ट्री बघूयात आणि मग एक्झॅक्टली काय कामाचं स्वरूप असतं हे बघूयात। तर जवळपास इथं बघा जसं लिहिलेलं आहे ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे। तर जवळपास 150 वर्षांपासून हे डिपार्टमेंट कार्यरत आहे। सुरुवातीला हे डिपार्टमेंट ॲज अ PWD म्हणून होतं, पण नंतर जवळपास 1960 नंतर की म्हणजे PWD आणि WRD असे 2 डिपार्टमेंट आलेत। तर यामध्ये प्रामुख्याने जे वॉटरशी रिलेटेड जे प्रोजेक्ट आहेत, मग आता वॉटरशी रिलेटेड बघा आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एक सब्जेक्ट पण आहे वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरिंग किंवा आपण त्याला हायड्रोलॉजी असं म्हणतो, इरिगेशन असं म्हणतो। अशा फ्लूइड मेकॅनिक्सचे काही फ्लूइड मेकॅनिक्समध्ये वॉटरबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आणि जिओटेकमध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात आपल्याला इन्फॉर्मेशनही मिळाल्या। तर ह्या सगळ्या सब्जेक्टचं प्रामुख्याने या वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटमध्ये ॲप्लिकेशन असणार आहे। त्याचबरोबर कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड बघितलं तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे जसं यामध्ये सुद्धा काही कंपोनंट असतील बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये जे आपण मटेरियल्स यूज केले, सिमिलरली तसेच काही मटेरियल्स आपल्याला इथं या इरिगेशन डिपार्टमेंटच्या कन्स्ट्रक्शनसाठी सुद्धा आपल्याला यूज करावे लागतात। तर यामध्ये सिव्हिलमधल्या बऱ्याचशा सब्जेक्टचं इथं तुम्हाला डायरेक्टली ॲप्लिकेशन बघायला मिळेल। तर ही सगळी पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे की सुरुवातीला हे ॲज अ PWD मध्येच होतं, नंतर बायफर्गेशन झाल्यानंतर इरिगेशन आणि पब्लिक वर्क डिपार्टमेंट असे हे 2 सुरुवातीला इरिगेशन म्हणत होते, नंतर आता हेच WRD डिपार्टमेंट जे आहे असं नाव देण्यात आलं। आत्ताचा जो आधी सुरुवातीला ॲक्टसुद्धा जर बघितलेत तुम्ही तर वेगवेगळे ॲक्ट होते, बॉम्बेसाठी वेगळा होता, मराठवाड्यासाठी वेगळा होता, हैदराबादसाठी वेगळा होता। आता जो आहे हा कॉमन ॲक्ट जो आलेला आहे महाराष्ट्रासाठी, त्याच्या अंतर्गत ही पूर्ण कामं जी आहेत ती आपली WRD डिपार्टमेंटमध्ये सध्या सुरू आहेत। त्याचबरोबर याबद्दल किती एरिया आहे सध्या याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेलं आहे, पण आपल्याला महत्त्वाचं असं आहे की यामध्ये ॲक्च्युली या इरिगेशनचं किंवा वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटचं युजेस कुठं आहेत। तर याचे जर बघितलात हे पूर्ण वॉटरशी रिलेटेड आहे। हा एक डेटा आहे जो जुना डेटा आहे तसा 2010चा। तर त्यानुसार जी इन्फॉर्मेशन यामध्ये थोडेफार चेंजेस आता झालेले असतील। तर 80% जे काय वॉटर आहे जे स्टोअर केलेलं असतं ते आपण इरिगेशनसाठी यूज करतो जवळपास, आणि 12% जे आहे हे डोमेस्टिक वॉटर सप्लायसाठी, 4% जे आहे हे आपलं इंडस्ट्रीयलसाठी, आणि त्याचबरोबर जे काय रिमेनिंग असेल हे मग लाईव्ह स्टॉकसाठी, हायड्रो आणि थर्मल पॉवरसाठी यूज केलं जातं। तर याची नेसेसिटी काय आहे तर आपल्याला माहिती आहे की आता आपल्या कंट्रीमध्ये जवळपास 3 सीझन जे आहे ते 3 सीझन असतात। त्यामध्ये मग आपला पावसाळा असेल, उन्हाळा असेल आणि हिवाळा असेल। तर पावसाळा सर्वसाधारणपणे आपण 3 ते 4 महिन्याचा कन्सिडर करतो। तर आपल्याला वर्षभर पाण्याची गरज बऱ्याच वॉटर जे आहे आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी लागतं। मग आता हे वर्षभर जर पाऊस पडत नाही त्यामुळे हे आपल्याला स्टोअर करून ठेवावं लागतं, ही बेसिक नीड आहे आपली। आणि हेच बेसिक तुमचं जे मेन ऑब्जेक्ट आहे वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट, की इथं आपल्याला काय करायचं आहे की पावसाळ्यामध्ये जे काही पाणी असेल तर ते आपल्याला काही ठिकाणी स्टोअर करायचं आहे। त्यानंतर हेच जे वॉटर आहे आपल्याला वर्षभर जे आहे वेगवेगळ्या रिझनसाठी, जसं इथं सांगितलेलं आहे की ॲग्रिकल्चरसाठी असेल, ड्रिंकिंग पर्पजसाठी, डोमेस्टिकसाठी असेल किंवा अदर काही इंडस्ट्रियल जे काय तुमचे वेगवेगळे युजेस असतील तिथं असेल। तर हाच मेन उद्देश असतो आपला। तर यामध्ये आणखी एक गोष्ट ह्यामध्ये की जे ऑर्गनायझेशनल चार्ट असतो
ह्या डिपार्टमेंटचा हा सुद्धा तुम्हाला महत्त्वाचा आहे. मग आता अगदीच आपण टॉप लेवलपासून स्टार्ट करायचं झालं तर यामध्ये गव्हर्नर्स असतील, ऑनरेबल चीफ मिनिस्टर्स असतील किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर असतील किंवा आपले जे काय स्टेट मिनिस्टर्स असतील, तर हे अगदी सुरुवातीला येतात टॉप लेवलला ह्या डिपार्टमेंटमध्ये. आणि त्यानंतर मग इंजिनियर जे आहेत, मग यामध्ये सेक्रेटरी असतील, सेक्रेटरीनंतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स असतील तुमचे, त्यानंतर मग चीफ इंजिनियर्स असतील. तर अशा पद्धतीनं ही ऑर्गनायझेशनल चार्ट टॉप लेवलला असतो. आणि यानंतरच मग काही ज्या पोस्ट आहेत इंजिनियरच्या स्पेसिफिकली वेगवेगळ्या, तर त्यामध्ये मग सुपरिटेंडिंग इंजिनियर्स असतील, त्यानंतर डिप्युटी असतील, असिस्टंट सुपरिटेंडिंग असतील, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, त्यानंतर डिप्युटी एक्झिक्युटिव्ह असतील. डिप्युटी इंजिनियर म्हणजे जे आपली असिस्टंट इंजिनियरची जी पोस्ट आहे ती. आणि आता जी आपण जे ॲड बघितली जी AE2 साठी असिस्टंट इंजिनियर 2 असेल, आणि त्या खालोखाल मग आणखी काही पोस्ट असतात जसे की ज्युनियर इंजिनियर असेल, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असतील. तर अशा पद्धतीनं हे ऑर्गनायझेशन चार्ट या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता सुरुवात करूया की एक्झॅक्टली रोल काय असतो, आपली जबाबदारी काय असते, एक्झॅक्टली रिस्पॉन्सिबिलिटी काय असते. म्हणजे बऱ्याच जणांचं तुमचं आता स्वप्न असेल की ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून तुम्हाला वर्क करायचं असेल, आणि ते पण इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये. तर एक्झॅक्टली तुमची आता जॉईनिंग झाल्यानंतर कशा स्वरूपाचं काम असतं हे समजून घेऊयात. तर यामध्ये बघा, सुरुवातीला जे कॉमन म्हणजे सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा मेकॅनिकल असेल, तर कॉमन जे रिस्पॉन्सिबिलिटी असतात त्यामध्ये बघा स्टार्टिंगपासून जर बघायचं झालं तर सुरुवातीला जो पॉईंट आहे तो आहे तुमच्या इस्टिमेशनशी रिलेटेड. तर तुम्हाला प्रिपरेशन ऑफ इस्टिमेट्स असतील, वेगवेगळ्या टाईपचे वर्क असतील, तर त्याचे इस्टिमेशनशी रिलेटेड तुमचं काम त्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडेड असतं. त्याचनंतर तुम्हाला काही टेंडरशी रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे कलेक्ट करायची असते. त्यानंतर तुम्हाला बिल्स वेगवेगळे असतील, ओके, वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरची बिल्स असतील त्याच्याशी रिलेटेड हे वर्क असतं. आणि त्याचबरोबर मटेरियलशी रिलेटेड जे आहे म्हणजे वेगवेगळे मटेरियल, मग आता सिव्हिलसाठी वेगळे असतील, मेकॅनिकलशी रिलेटेड वेगळे असतील, इलेक्ट्रिकलचे काही पार्ट्स असतील. तर ही कॉमन इन्फॉर्मेशन जे आहे, कॉमन जे वर्क आहे सगळ्याच डिपार्टमेंट्समध्ये हे लागू होतं. त्यानंतर आपण वन बाय वन डिटेल जे काय म्हणजे जे इम्पॉर्टंट किंवा काही महत्त्वाचे जे काय कॅटेगरायझेशन केलेले आहेत त्यामध्ये, मग त्यामध्ये कन्स्ट्रक्शन असेल, त्यामध्ये सेफ्टी असेल, इलेक्ट्रिकलशी रिलेटेड असेल, मेकॅनिकलशी रिलेटेड, तर अशा पद्धतीने आपण थोडीफार याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊयात. तर कन्स्ट्रक्शनमध्ये बघा काय करायचं असतं एक्झॅक्टली, टू सी दॅट द वर्क्स एक्झिक्युटेड ॲज पर द प्लॅन्स आणि इस्टिमेट. तर आता ह्यामध्ये तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिफरंट टाईपचे प्लॅन्स बघता किंवा डिफरंट टाईपचे इस्टिमेट बघता. तर हे जे काही इस्टिमेट्स आहेत त्या पद्धतीने ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन सुरू आहे की नाही हे चेक करण्याचं काम असतं किंवा इन्स्पेक्शन करण्याचं काम असतं महत्त्वाचं. त्याचबरोबर तुम्ही इस्टिमेशन हा सब्जेक्ट स्टडी केलेला आहात. आता हा मेन्स पेपर 2 मध्ये सुद्धा हा इस्टिमेशन महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. तर त्यामध्ये स्पेसिफिकेशन असतात, तुमचे जनरल स्पेसिफिकेशन्स असतात, काही डिटेल स्पेसिफिकेशन्स असतात. तर ॲज पर दॅट स्पेसिफिकेशन फील्डवर वर्क किंवा कन्स्ट्रक्शन सुरू आहे की नाही हे चेक करण्याचं काम AE2 कडे असतं. त्याचबरोबर काही प्लॅनिंगशी रिलेटेड वर्क्स असतं, नेसेसरी प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतं, पूर्ण प्रोजेक्टशी रिलेटेड असेल. त्याचबरोबर तुमचे जे काय टॉप लेवलचे काही असतील इंजिनियर्स म्हणजे डिप्युटी इंजिनियर असतील त्यांना असिस्ट करणं असेल, वेगवेगळ्या वर्कमध्ये त्यांना असिस्ट करण्याचं काम असतं. त्याचबरोबर आपण सर्वे आणि लेवलिंगशी रिलेटेड बरेचशी इन्फॉर्मेशन, आता आपले पेपर 2 मध्ये परत एकदा हा महत्त्वाचा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, वेगळ्या टाईपचे सर्वेज असतात. मग त्या डॅमशी रिलेटेड कुठले सर्वे करावे लागतात, कॅनलशी रिलेटेड असतील, तो सगळा पार्ट असतो. त्याचबरोबर लेवलिंग असेल, त्यानंतर जिओटेकशी रिलेटेड सब सरफेस इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड डेटा कलेक्ट असेल, असा हा कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड तुमचं कामाचं स्वरूप यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर मग ह्यामध्ये कोवर जे आहे यामध्ये सिव्हिल इंजिनियरचे जे काय वर्क आहे हे तुम्हाला इथे जास्त बघायला मिळेल. तर हे झालं कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड. त्यानंतर लँड ॲक्विजिशनचे जो पार्ट आहे म्हणजे व्हॅल्युएशनशी रिलेटेड थोडाफार हा पार्ट येतो. सपोज एखादा WRDचा प्रोजेक्ट तुम्हाला लॉन्च नवीन करायचा आहे आणि त्यामध्ये तुमची काही गव्हर्नमेंटची लँड असेल, प्रायव्हेट लँड असेल किंवा आणखी फॉरेस्टची लँड असेल, तर ती कशा पद्धतीनं ह्या WRDच्या प्रोजेक्टसाठी कन्वर्ट करणं गरजेचं आहे ह्याचं प्रपोजलचं काम तुमच्याकडे येऊ शकतं. तर हे तुम्ही ह्या लँड ॲक्विजिशनच्या अंतर्गत हे काम तुम्हाला येतं. मग ह्यामध्ये प्रायव्हेट एखादी लँड असेल किंवा गव्हर्नमेंट असेल किंवा काही ठिकाणी फॉरेस्टसुद्धा असेल, तर बाय चेकिंग ऑल द नेसेसरी कंडिशन्स तुम्हाला प्रपोजल एक तयार करावं लागतं. व्हॅलिड प्रपोजल तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याचशे फॅक्टर्स तुम्हाला स्टडी करावं लागतं, का गरजेचं आहे तुम्हाला हे मस्ट जस्टिफाय करावं लागतं या केसमध्ये. तर या प्रपोजलचं काम असेल. त्याचबरोबर इस्टिमेशनशी रिलेटेड असेल. आता इस्टिमेशन जे आहे यामध्ये वेगवेगळे तुमचे डॅमशी रिलेटेड प्रोजेक्ट्स असतील, मग त्यामध्ये मायनर असतील, मेजर असतील काही प्रोजेक्ट, तर त्याचं काही मेंटेनन्सची कामं असतील, तर मेंटेनन्स असू दे किंवा क्वालिटी कंट्रोल असू दे किंवा न्यू वर्क असू दे, न्यू एखादा प्रोजेक्ट असू दे, तर ह्यामध्ये तुम्हाला इस्टिमेशन करावं लागतं. तर ह्या इस्टिमेशनशी रिलेटेड जे काय वर्क आहे हे एक डिपार्टमेंट तुम्हाला इथं बघायला मिळेल.
त्याचनंतर एक्झिक्युशन, आता कन्स्ट्रक्शनशीच रिलेटेड एक पार्ट आहे हा एक्झिक्युशन. तर आता कन्स्ट्रक्शन तुमचं सुरू झालेलं आहे, काम सुरू आहे, त्यावेळेला तुम्हाला परत चेकिंगशी रिलेटेड बराचसा काम यामध्ये बघायला मिळेल. तर वर्क ऑर्डर, त्यावेळेला तुम्हाला बुक्स जे आहेत हे बुक्स चेक करावे लागतात जाऊन, बरोबर आहे. म्हणजे डेली वर्क जे असेल, जेव्हा एखादा वर्क स्टार्ट झालेला आहे काही एका ब्रेक नंतर, तर इनिशियल लेवलला काय होता आणि त्यानंतर तो कशा पद्धतीनं प्रोग्रेस होत चाललेला आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन असेल. मग त्यामध्ये तुमचं मटेरियल कन्झम्पशन जे असेल, आता हे आपण याच्यामध्ये सुद्धा बघितलेलं आहे बघा, मटेरियल मॅनेजमेंट, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटमध्ये, त्यामध्ये मग बफर स्टॉक असतो, त्यानंतर तुमचा त्यामध्ये लीड टाईम असतं. तर ह्या गोष्टी कधी समजतील, तुमच्याजवळ मटेरियल कन्झम्पशनचा सगळा पूर्णपणे रजिस्टर असेल तरच हे तुम्हाला लक्षात येईल. तर हे वर्क त्यामध्ये असतं. त्याचबरोबर क्वालिटी जे आहे, तुम्ही जी ठेवलेली आहे क्वालिटी जी काय सेट केलेली आहे, क्वालिटी कंट्रोल म्हणून पण एक आपल्याला टॉपिक आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. तर क्वालिटी कंट्रोलची जी काही डिझाईन केलेली आहे त्यानुसार व्हेरिएशन जे काय आपलं परमिटेड व्हेरिएशनमध्ये आहे की नाही वर्क हे चेक करणं असेल, त्याचं इन्स्पेक्शन असेल, हे त्यामध्ये येतं. त्याच पद्धतीनं एखाद्या प्रोजेक्टला किंवा एखाद्या वर्कला डिले झाला सपोज, तर त्या डिले का झाला, कशामुळे झाला, त्याच्यामुळे काय काय चेंजेस होणार आहेत, त्याच्या पद्धतीचे रिपोर्ट तयार करून असू देत. अशा टाईपचे वर्क इथं तुम्हाला बघायला मिळेल. आणि जसं बघा सांगितलं तुम्हाला की जे काय वर्क सुरू आहे स्पेसिफिकेशननुसार आहे की नाही हे चेक करणं तुम्हाला या एक्झिक्युशन डिपार्टमेंटचं काम असतं. त्यानंतर आता स्पेसिफिकली जर आतापर्यंत बरंच आपण सिव्हिलशी रिलेटेड बघितलं, जर स्पेसिफिकली इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचं बघायचं झालं तर बरेचसे आपल्याला आता यामध्ये जर आपल्याला बघितलं तर इरिगेशन तर हा मेन तुमचा एक म्हणजे त्या मागचा एक ऑब्जेक्ट आहेच आपल्या WRDमध्ये. पण त्याचबरोबर आणखी एक आहे की आपल्याला पॉवर जनरेशनसुद्धा आपण करतो, बऱ्याचशा डॅमवर आपण पॉवर जनरेशनसुद्धा करतो. तर त्या केसमध्ये पॉवर जनरेशनमध्ये बरेचसे युनिट्स जे आहेत हे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटशी रिलेटेड असतील, तर तिथं त्यांचं मेन काम असतं. त्याचबरोबर मेकॅनिकलचे काही प्रोजेक्ट्स असतात, जसं की आता सध्या जो एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आपला सुरू आहे कराडच्या जवळ टेंबू या ठिकाणी, तर लिफ्ट इरिगेशन असेल तर तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला पॉवरची गरज असते, इलेक्ट्रिसिटीची गरज असते आणि ती कंटिन्युअस आपल्याला पाहिजे असते. मग त्या इलेक्ट्रिकल जनरेशनशी रिलेटेड जे काय कंटिन्युअसली जे मेंटेनन्सची कामं असतील, ही मेंटेनन्सची कामं कुठल्या डिपार्टमेंटकडे येतात, तर ह्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या येतात. मग ह्यामध्ये जी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अशी एक कंबाईन पोस्ट आहे, तर त्याकडे ही कामं येऊ शकतात. म्हणजे इलेक्ट्रिकलशी रिलेटेड जे काय काम असेल ते तुमचं या डिपार्टमेंटमधील. मग त्याच्याशी रिलेटेड जे काय तुम्हाला मटेरियल्स लागतील, काही टूल्स लागतील, काही प्लांट्स लागतील, तर ह्या सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड ठेवणं, त्याची नेसेसरी जी काय असेल ती सेफ्टी चेक करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटकडे येतात. त्याचबरोबर जे मेकॅनिकल डिपार्टमेंट सांगितलं आपण, तर मेकॅनिकलमध्ये सुद्धा बऱ्याचशा म्हणजे मेकॅनिकलशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी असतात. पंप हाऊस असेल तर डिफरंट टाईपचे पंप्स यूज केलेले आहेत. लिफ्ट इरिगेशनमध्ये असेल एक प्रोजेक्ट आपण महत्त्वाचा कन्सिडर केला, जो एशियातला खूप सर्वात मोठा एक प्रोजेक्ट म्हणून सुद्धा ओळखला जातो, जो कराड या सिटीच्या शेजारी टेंबू या ठिकाणी सुरू आहे. तर या केसमध्ये लिफ्ट इरिगेशन म्हणजेच काय, जे वॉटर आहे ते आपली ग्राउंड म्हणजे एका लोकेशनपासून हाय लोकेशनपर्यंत हे काय केलेलं आहे, लिफ्ट केलेलं आहे तिथं. आणि जिथं दुष्काळ भाग आहे तिथं हे वॉटर जे आहे, वॉटर आपण तिथं त्या पद्धतीने ट्रान्सफर केलेलं असतं. आता हे वॉटर लिफ्ट करण्यासाठी बरेचसे पंप्स लागतील. मग जसं आपल्या प्रत्येकाच्या घरी एक पंप असतं, तर आपल्याला एक दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर, तर हे जे डिस्टन्स आहे खूप जास्त असतं. त्यामुळे इथं एक पंप जो आपल्या घरात असतो अर्धा HP 1 HP असं नाही चालत, तिथं खूप मोठ्या प्रमाणात आउटपुट जे आहे ते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लागतं. त्यामुळे इथं बरेचसे पंप हाऊस असतात डायरेक्टली. तर या पंप हाऊसचं जे काय मेंटेनन्सचं काम असेल हे मेकॅनिकल डिपार्टमेंटकडे असतं. त्याचबरोबर आता बऱ्याच वेळेला मशिनरी लागतात वेगवेगळ्या. आता तुम्ही कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये डिफरंट टाईपची इक्विपमेंटसुद्धा बघितलेले आहेत, जसं की अर्थ मुव्हिंगसाठी आता इथं बरेचसं तुम्हाला अर्थ मुव्हिंगशी रिलेटेड मशिनरी यूज करावं लागते डॅमच्या ठिकाणी. मेंटेनन्स कामं असतील किंवा नवीन एखादा प्रोजेक्ट असेल, तर त्या केसमध्ये जे काही मशिनरी आहे या मशिनरीचा मेंटेनन्स असेल, बरोबर आहे, त्याचा जे काय त्यासाठी ऑइल लागतील, डिझेल लागतील, त्याचा जो काय तुमचा डेटा असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मशिनरीचा मेंटेनन्स असेल, मशिनरीचा यूज असेल, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मेकॅनिकल डिपार्टमेंटकडे येतात. जसं इथं पण सांगितलेलं बघा, डिझेल असेल, तुमचं ऑइल असेल किंवा मशिनरीशी रिलेटेड स्पेअर पार्ट्स असतील, तर हे सगळे जे वर्क आहेत. त्याचबरोबर त्या पंपचं डिझाईन असेल, पाणी कशा पद्धतीने कसं ट्रान्सफर करायचं आहे, ह्या पंपबद्दलचा सगळा जो डिझाईनचा डेटा आहे. त्याचबरोबर आता जो मध्ये एक आपला प्रोजेक्टसुद्धा झाला जलयुक्त शिवारचा, तिथंसुद्धा बऱ्याचशी मशिनरी यूज करण्यात आलेलं, तिथंसुद्धा या मेकॅनिकल डिपार्टमेंटचं खूप मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे, सिव्हिलसोबतच इलेक्ट्रिकलसोबतच. तर हे मेकॅनिकलशी स्पेसिफिकली रिलेटेड होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता डिझाईन करायचं आहे पंपचं, मग हे डिझाईन तुमचं आता सिव्हिलमध्ये पण येईल. जे आपले कंपोनंट्स असतील, वेगवेगळे डॅमचे छोटे छोटे कंपोनंट्स असतील किंवा कॅनल असेल एक महत्त्वाचा, किंवा क्रॉस ड्रेनेज वर्क असेल, अशा टाईपचे जे काय स्ट्रक्चर्स आहेत, या स्ट्रक्चरचं डिझाईन जे आहे डिझाईन करणं, किंवा ऑलरेडी जर दुसऱ्या युनिटकडून तुम्ही डिझाईन करून घेतलं असेल तर ते चेक करणं असेल, ते क्रॉस चेक असेल, त्याच्या
त्याच्यामधले जे ॲझम्पशन्स आहेत ते ॲझम्पशन्स जे काय डिझाईनसाठी घेतलं ते चेक करणं असतील. जसं सांगितलं मेकॅनिकल डिपार्टमेंटचं जे काय डिझाईनशी रिलेटेड पार्ट असेल, तुमचं पंपची सिस्टीम जे आहे पूर्ण डिझाईन तुम्ही केलेली असेल किंवा इलेक्ट्रिकलशी रिलेटेड जे काय तुमची पॉवर जनरेशनशी रिलेटेड पूर्ण टोटल डिझाईन आहे ही डिझाईन चेक करणं, तर हे एक डिपार्टमेंट इथं तुम्हाला बघायला मिळेल डिझाईनशी रिलेटेड. त्यानंतर आहे क्वालिटी कंट्रोल. तर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण हा एक चॅप्टरसुद्धा आहे आपल्याला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये, त्यामध्ये आपण क्वालिटीशी रिलेटेड बरेचसे पॅरामीटर चेक केलेले आहेत. क्वालिटी म्हणजे थोडक्यात काय की जे काही व्हेरिएशन आहे व्हेरिएशन आपल्याला कमी ठेवायचं आहे. मग हे व्हेरिएशन किती असलं पाहिजे, परमिसिबल लिमिट किती आहे, या सगळ्या गोष्टी असतील. मग त्यासाठी कुठल्या कुठल्या टेस्ट करावे लागतात. तर या केसमध्ये बघा, आता जर आपण सिव्हिलमधलं सांगायचं झालं तर कॉन्क्रिटिंगमध्ये बऱ्याचशा आपण टेस्ट करतो. मग त्या सिमेंटशी रिलेटेड असतील, कॉन्क्रीटशी रिलेटेड असतील, ॲग्रिगेटशी रिलेटेड असतील. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडे येतात. त्याचबरोबर एखाद्या वेळेला काहीतरी शॉर्ट कमिंग आलं सपोज, तर त्यावेळेला मग तुम्हाला इंजिनियरला, असिस्टंट इंजिनियरला त्यावेळेला वर्क जे आहे थांबवावं लागतं. ते शॉर्ट कमिंग जे आहे ते पहिल्यांदा रेक्टिफाय करावं लागतं आणि मगच त्याच्या पुढचं जे वर्क आहे परत स्टार्ट केलं जातं. तर अशा पद्धतीने हे क्वालिटी कंट्रोलमध्ये सुद्धा तुमचं येईल. प्रोजेक्ट सेफ्टी हा पण एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही बघितलं असेल बघा की जेव्हा पूर येतो किंवा जेव्हा डॅमची जे आहे फुल 100% भरले जातात, तर यावेळेला गेट जे असतात हे गेट ओपन केले जातात. मग ह्या वेळेला तुमचं मेकॅनिकल असेल किंवा बाकीचे सुद्धा जे आहे त्यांचं खूप महत्त्वाचं काम असतं की गेट जे आहे ते गेट ओपन करणे असतील, त्याचं कंट्रोल करणं असेल किंवा गेटचा मेंटेनन्सची कामं असतील. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला या AE2च्या पोस्टसाठी येणार आहेत. त्याचबरोबर मग त्या केसमध्ये काही इमर्जन्सी ॲक्शन प्लॅन तयार करणं असेल किंवा रिझर्वायर ऑपरेशन शेड्यूल्स असतील, गेट ऑपरेशन शेड्यूल असेल, म्हणजे कधी गेट क्लोज करायचं आहे, कधी ओपन करायचं आहे, किती प्रमाणात करायचं आहे, किती पर्सेंटेजमध्ये करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सेफ्टीशी रिलेटेड तुमच्या येतात. तर असे ह्या सेफ्टीशी रिलेटेड पॉईंट्स तुमचे ह्या केसमध्ये तुम्हाला आणखी काही इथं बघायला मिळतील. तर हे डॅमशी रिलेटेड असतील. तर तुम्हाला इथं अपडेटसुद्धा ठेवायचे असते. नॅशनल रजिस्टर ऑफ लार्ज डॅम जे आहेत स्टेटमधल्या त्याच्यासुद्धा अपडेट्स तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यानंतर काही हेल्थ रिपोर्टसुद्धा तयार करायचे असतात. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला प्रोजेक्ट सेफ्टीमध्ये बघायला मिळतील. त्यानंतर रिसर्च डेव्हलपमेंट जे डिपार्टमेंट आहे, आता आपल्याला माहिती आहे रिसर्च म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काय आपण प्रॉब्लेम फेस करत आहोत, तर त्यासाठी काही तुम्हाला सोल्युशन देता येते का, त्यासाठी तुम्हाला हा रिसर्च वर्क करावा लागतो. मग तो रिसर्च वर्क थ्रू द पेपर असेल, तुम्ही रिसर्च पेपर घेऊन करू शकता किंवा फील्ड स्टडीज करू शकता वेगवेगळ्या, त्याचा यूज करून तुम्ही हा रिसर्च वर्क करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला काही स्कीम्स तयार करावे लागतील. तुम्हाला अफेक्टेड लँडसाठी काही आणखी काय करता येतं का, ह्यासाठी रिसर्च करावं लागेल. त्याचबरोबर ट्रेनिंग असतं, ट्रेनिंग तुम्हाला अटेंड करावं लागतील, अरेंज करावे लागतील. त्यानंतर एक्झिबिशनमध्ये असेल किंवा वर्कशॉप असेल, तर हा सुद्धा पार्ट हा महत्त्वाचा असतो. तुम्हाला सेव्हरल टाईमनंतर सेव्हरल इंटरव्हलनंतर वेगवेगळ्या गोष्टींचं ट्रेनिंगसुद्धा अटेंड करावं लागतं या केसमध्ये असिस्टंट इंजिनियरसाठी. तर तुमचं नक्कीच जर स्वप्न असेल AE2 म्हणून वर्क करायचं, तर सध्या यावेळेला तर आत्ता तरी सध्या AE2चीच आहे. आय होप त्यामध्ये काही जागा वाढू शकतील, दुसऱ्या डिपार्टमेंटच्या पण येऊ शकतील किंवा क्लास 1च्या सुद्धा येऊ शकतात. तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवू शकता. आणि AE2 तर सध्या आहेत तुमच्याजवळ. सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी 102 जागा आहेत, मेकॅनिकल इलेक्ट्रिकलला जवळपास 49 जागा आहेत. तर त्यामुळे एक चांगली सुवर्ण संधी आहे आणि ह्याचा जर तुम्हाला या सुवर्ण संधीचा उपयोग आत्ता ह्या वर्षी घेऊन जायचं, कारण हा जो आहे हा लास्ट जे काय आता सध्याचा आपला पॅटर्न आहे ऑब्जेक्टिव्ह मेन्सचा, तर शेवटची संधी आहे. यानंतर पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. तर तुम्ही बरेच वर्ष ह्या परीक्षेमध्ये जर देत असाल, 2-3 वर्ष तुम्ही दिलेले असतील, 4-5 वर्ष दिले असतील, तर ह्या वेळेला पूर्ण ताकद लावून अभ्यास करा, कारण ह्या याच्यामधला पुढल्या वेळेला पण तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ही जी आहे ही शेवटची संधी ह्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार आहे. पुढल्या वर्षी तुम्हाला पूर्ण परत नव्यानं सुरुवात करावी लागेल, डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे ह्या वेळेला 100% तुम्ही जो आहे हा 100% तुमचा प्रयत्न देणं गरजेचं आहे आणि आजपासून तुम्ही या अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. प्रत्येकाचा हा ड्रीम जॉब असतो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा हा ड्रीम जॉब असतो. तर ही सगळ्या अशा पद्धतीचे तुम्हाला इतकं मोठं म्हणजे आपल्या स्टेटसाठी असेल, आपल्या कंट्रीसाठी असेल, तर अशा पद्धतीने वर्क करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. इतके इम्पॉर्टंट हे डॅमशी रिलेटेड प्रोजेक्ट असतात. याच्यावर इरिगेशनचे बरेचसे प्रोजेक्ट डिपेंड आहेत. त्यामुळं आपलं जो काय आपले शेतकरी जे आहेत, शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यासाठीचा हा मेन आपलं डिपार्टमेंट आहे. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही नक्कीच एक सुवर्ण संधी आहे. तर ते तुम्हाला जर त्यासाठी जर ही सुवर्ण संधीचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल नक्की यावर्षी, तर आजपासून तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ह्यासाठी जे सब्जेक्ट्स आहेत, तर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तर हे सब्जेक्ट वाईज आपले डिटेल नोट्स अवेलेबल आहेत. मग त्यामध्ये सब्जेक्ट जर प्रामुख्याने बघितले तर मागच्या वेळेचा जर पॅटर्न पाहिला तर इंग्लिश, मराठी आणि ॲप्टिट्यूड हे खूप जास्त वेटेजला जातात. तर हे सब्जेक्ट वाईज अगदी डिटेल नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. विज्ञान असेल, त्यानंतर पर्यावरण असेल, भारतीय राज्यव्यवस्था असेल, त्याचबरोबर
काही या केसमध्ये आता ही ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम असल्यामुळं तुम्हाला MCQची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं. तर त्यासाठी हे 2 बुक्स आहेत MCQसाठी, खास MCQ प्रॅक्टिससाठी. यामध्ये काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहेत आणि काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत. तर हे प्रॅक्टिस क्वेश्चन्स प्रीसाठी खूप इम्पॉर्टंट असू शकतात. त्याचबरोबर यामध्ये मराठी आणि इंग्लिश जवळपास मागच्या वेळेचं जर बघितलं तर मराठीमध्ये 5 क्वेश्चन उत्तरेवर आले आणि इंग्लिशमध्ये पण 4 क्वेश्चन्स आलेले होते. म्हणजेच थोडक्यात 9 म्हणजे 18 मार्क्स आहेत ते फक्त पॅसेजसाठी होते. तर त्यासाठी खास मराठी आणि इंग्लिशचे जे उतारेशी रिलेटेड जे आहे, रोज तुम्ही एक उतारेची प्रॅक्टिस केलीच पाहिजे, त्यासाठी हे बुक आहे. तर अशा पद्धतीने हे बुक आपल्याजवळ आहे. त्याचबरोबर काही ॲडिशनल तुम्हाला गायडन्स हवा असेल, तयारी चांगल्या पद्धतीने करायची असेल तर त्या केसमध्ये आपण इन्फिनिटी अकॅडमीतर्फे ऑफलाईन स्वरूपात सुद्धा आणि ऑनलाईन स्वरूपात सुद्धा बॅच जी आहे ही लॉन्च झालेली आहे, ॲडमिशन सुरू झालेले आहेत. मग त्यामध्ये ऑफलाईन जी आहे ही पुणेला 7 तारखेला सुरू होत आहे आणि ऑनलाईनसुद्धा ऑनलाईन जरी असेल तर ती लाईव्ह स्वरूपात आणि रेकॉर्डेड म्हणजे दोन्ही राहील. म्हणजे लाईव्ह तुम्ही अटेंड करू शकता आणि तेच लेक्चर्स रेकॉर्डेड म्हणून सेव्ह राहतात, ते तुम्ही नंतरसुद्धा बघू शकता. तर अगदी डिजिटल बोर्डवर हे लेक्चर तुम्हाला अगदी ऑफलाईनचा फील देतील अशा टाईपची ही ऑनलाईन बॅच असणार आहे. तर त्याचबरोबर आणखी आपल्या ज्या ब्रँचेस आहेत नागपूरला 6 तारखेला आणि नाशिकला 10 तारखेला, अशा पद्धतीनं ह्या आपल्या 3 लोकेशनला ऑफलाईन स्वरूपात आणि एक ऑनलाईन स्वरूपात अशा या बॅचेस ज्या इथे ॲडमिशन स्टार्ट झालेले आहेत. आणि ह्या ऑनलाईन बॅचसाठी तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. यामध्ये तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी असं प्ले स्टोअरवर सर्च केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन जे आहे डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काही फ्री टेस्टसुद्धा मिळतील, काही फ्री स्टडी मटेरियलसुद्धा मिळतील. तर नक्कीच हे ॲप आज तुम्ही इन्स्टॉल करा. आणि तुम्हाला ह्या एक्झाम स्कीमबद्दल किंवा ह्याच्याबद्दल आणखी काही गायडन्स तुम्हाला जर हवा असेल तर ही इथं लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही गुगल फॉर्मची लिंक आहे. नक्की हा सिंपल गुगल फॉर्म आहे, हा फिल करा. नक्कीच तुमच्या जे काही प्रश्न असतील, तुमच्या ज्या काही शंका असतील त्या आमच्या टीमतर्फे त्या शंकांचं नक्कीच निराशन केलं जाईल. तर ही लिंक जी आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे, चेक करा आणि तुम्ही त्याबद्दल जे आहे ते तुमचे डिटेल्स जे आहे ते फिल करू शकता. आपल्या टीमकडून नक्की तुम्हाला कॉल येईल. तर थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. नक्की सेशन कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आणखी काय त्याबद्दल डाऊट्स असतील ह्याच्याबद्दल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही त्यामध्ये ते लिहू शकता. थँक्यू सो मच.